तुम्ही पंतप्रधानांवर टीका करताय, मात्र शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतायत. ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन, जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत. या बाबतीत राजकीय मतभेद असू नये. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. शरद पवारांच्या पंतप्रधानांबद्दलच्या या विधानाशी प्रधानमंत्री नाही की प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलंच पाहिजे. मग इंदिरा गांधींशी सहमत आहेत का शरद पवार साहेब? इंदिरा गांधी परदेशात जाऊन, मनमोहन सिंग परदेशात जाऊन, नरसिंहराव परदेशात जाऊन, पवार साहेब तर सरकारमध्ये होते. राजीव गांधी परदेशात जाऊन मीडियाशी बोलत होते, प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळत नव्हते. 12 वर्ष मोदी का पळतायत हाच प्रश्न आहे ना. याचा अर्थ तुमच्याकडे तुम्ही सत्यापासून पळताय, तुम्हाला काहीतरी लपवायचं आहे आणि ज्यांना लपवायचं आहे तेच पळतात. त्याच्यामुळे त्याच्यावर देशभरात जे डिबेट सुरू आहे ते डिबेट ह्याच पद्धतीचं आहे की प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीनं पळून जाणं हे देशाच्या प्रतिष्ठेला, थांबा ना तुम्ही, शिष्टाचार. एक प्रश्न विचारताय, निदान तुम्ही वळा तिकडे, त्या मुलीला सांगा तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो, नंतर देतो, प्रश्न लिहून पाठव, मी उत्तर पाठवतो. पण हे सौजन्य नाही. भारत हा सौजन्यशील देश. परंतु शरद पवारांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत नाही. बघा, हा विषय शरद पवार साहेबांचा नाहीये. हा विषय नरेंद्र मोदींचा आहे. मी नरेंद्र मोदींच्या मताशी किंवा त्यांच्या भूमिकेशी अजिबात सहमत नाही. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांना अशा प्रकारे पळ काढू नये. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांना, जो 12 वर्ष देशाचं नेतृत्व करतो आहे, लोकशाहीचा डंका पिटतो, निवडणुका लढवतो आहे, सत्तेवर होतो आहे, जगभरात फिरतो आहे, स्वतःला विश्वगुरू मानतो आहे, त्या विश्वगुरूने त्याचे लोक त्याला विष्णूचा अवतार मानतात. त्या विष्णूच्या अवतारानं भारतीय देवतांची सुद्धा अवहेलना केली असेच म्हणेन. आमचे देव का पळाले? पण राऊतसाहेब, एकीकडे पवार जेव्हा कौतुक करतात, 4 दिवसांपूर्वी त्यांचं स्टेटमेंट आहे की जेव्हा पंतप्रधान देशाला उद्देशून काही धोरणं जाहीर करतात त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाला पण विश्वासात घेतलं पाहिजे. घ्यायलाच पाहिजे. पवारांची अशी 2 वेगवेगळी बघा, शरद पवार त्यांच्या भूमिका मांडत असतील. कोणती धोरणं जाहीर करताना प्रधानमंत्री कोणालाही विश्वासात घेत नाही, किंबहुना त्यांच्या लोकांनाही घेत नसतील, ही माझी माहिती आहे. म्हणून तर सीबीआयचा डायरेक्टर निवडताना राहुल गांधी विरोधी पक्ष नेते त्या समितीवर आहेत, त्यांनी डिसेंट नोट दिली आणि ते बाहेर पडले.